विनायकं गुरुमनौमि साखरेणाम विश्रुतम् येषां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुम वन्दे भवबन्ध विमुक्तये। कि प्रथम नमन करु गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवोनी माथा साष्टांगी आता दंडवत। कि शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचे आठवावे गुण आता या भूमंडळी। कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा। शंभू राजा था सुख पाहता जवा पाडे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवण माणी संतांचे वचन। नेले रात्री नेते अर्धे बाळपण जरा व्याधे धरी धरी आठवण माणी संतांचे वचन। तुका म्हणे पुढा घाणा जुंती जसी मुढा धरी धरी आठवण माणी संतांचे वचन। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेले अभंग विठोबाचे प्राणसखे पंचमवेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्र भूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगदवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवडी कृत अभंग गाथेतील 62 नंबरचा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्त्वाचा सुंदर 390 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांच्या वाङ्मयातून निर्माण झालेल्या निर्वाण गतीचं यथार्थ वर्णन करणारा असा पारदर्शी अभंग आहे। वारकरी संप्रदायाची 760 वर्षापासूनची दिव्य परंपरा कीर्तन कोणाचंही असो कुठचंही असो परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे उपयुक्त आहे गरजेचं आहे। त्या संबंधातून त्या माध्यमातून त्या विनियोगातून त्या स्वयंपूर्ततेतून त्या तद्रूपतेतून त्या एकरूपतेतून त्या अंतर्व्यापकतेतून त्या उदात जगत कल्याणप्रद व्यापक दृष्टिकोनातून त्या सार सर्वस्वितेतून त्या संकल्पनेतून आणि त्या दिव्य चेतनेतून मौजे गौलवाडी कैलासवासी कौसाबाई सजन चव्हाण मातोश्रींचं 10 दिवसापूर्वी त्यांना देवाज्ञा झालेली आहे। पंचतत्वामध्ये त्यांचे प्राणविलीन झालेले आहे। त्यानिमित्तानं आज त्यांचा दशगात्र दावह्याचा विधी आणि त्यानिमित्तानं वारकरी संप्रदायाच्या पद्धतीनं तिकडे पिंडदानाचा कार्यक्रम आणि इकडे काही भगवंताचे ईश्वरीय चिंतनीय शब्द त्यांच्या पिंडदानावर पडून त्यांना भगवंताच्या चरणामध्ये चांगली स्वच्छ स्थान मिळावं या उद्देशानं आयोजित करण्यात आलेलं हे कीर्तन। मातोश्रीच्या निधनानंतर शोकाकुल परिवार त्यांचे पती सजन धनसिंग चव्हाण मुलगा त्यांचा कैलासवासी शिवाजी सजन चव्हाण त्याचबरोबर बाकीचे मुलं श्री शिवसिंग सजन चव्हाण रोहिदास सजन चव्हाण नामदेव सजन चव्हाण कुमार राहुल सजन चव्हाण मुले शोभा ज्ञानेश्वर मोहिते मुलगी बेबी कैलास पवार संगीता कैलास दिलीप मोहिते हा सगळा त्यांचा शोकाकुल परिवार। कीर्तनाला उपस्थित असलेले वेदध्यन तत्पर लोक ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी दृश्य अदृश्य शक्ती प्रकट अप्रकट चेतना बाल गोपाल भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी भगवत चरण कमलानुरागी राजशक्ती शिवशक्ती पितृशक्ती धर्मशक्ती परमार्थ प्रेमी माईक सिस्टमवाले मंडपवाले आमचे परमादरणीय मित्र भगवान भाऊ शिंदे तर सर्वांना खाली कोणी महाराज मंडळी बसली असेल तर त्यांना सर्वांना अभिवादन। सारी ग्रंथों का निचोड़ रहस्य है निरंतर भजन नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम
नाशनम प्रणामो दुःख शमन स्तं नमामि महरिं परम दरबारी कन्नड राग स्कंद नंबर 12 अध्याय नंबर 13 श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंदातल्या 13व्या अध्यायातला हा शेवटचा श्लोक आहे. भगवान का नाम लेने के बाद में कुछ बच ही नहीं सकता. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोपाल राधे. आणि दशक्रियेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेलं हे कीर्तन, तो नेमका प्रकार काय आहे आणि हे कार्य काय आहे लौकिक मानानं सर्वांना माहिती आहे, पण जास्ती अवघड शास्त्रामध्ये घुसलो की ते डोक्याच्या वरतून जातं आपल्या. एखादा प्रकांड पंडित जर का आला आणि जास्ती चांगले मंत्र म्हणायला लागलात, लोक म्हणतात त्याला काही येत नाही, आणि ज्याला काही येत नाही त्यांनी जर का वरवर मलाई दिलीत, लोक म्हणतात त्याला खूप येतं. उदाहरणार्थ हरि ओम अनभद्रा कृतवोयन्तु विश्वतो दब्धासो अपरितास उद्भिद देवानो यथा सदमीद वृधे असन्न प्रायुवो रक्षितारो दिवे दिवे. ओम स्वस्ति न इंद्रो वृतश्रवाः स्वस्ति न पूषः विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शान्तिरन्तरिक्षगुं शान्ति सर्वशान्ति ओखदयः शान्ति वनस्पतयः शान्ति सर्वे गुम शान्ति. देवा ऐकत असतील तिकडून. काय कळालं हे मलाच कळत नाही, फक्त म्हणता आलं. हे दाखवल्यानंतर आता सकाळचं कीर्तन आहे, दशक्रियेचं कीर्तन आहे, हेच कीर्तन रात्री असावं आणि असं अवघड डोस लोकांना द्यावे. अवघड डोस जर का लोकांना दिले तर ते आपल्या बुद्धीला अनाकलनीय अशा प्रकारचं होतं. आपण त्याचं अवलोकन अवगाहन करू शकत नाही. म्हणून ही संतांना जी भाषा शोधून काढली आहे सोपी, आपल्याला वाटते तितकी सोपी नाही. तुकाराम महाराजांचा हा जो अभंग आहे कीर्तनाला घेतलेला व्याकरणाच्या परिभाषेमध्ये जर याचं चिंतन केलं, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता ये भडे. बडीशोपचा एक दाना, तिळाचा एक दाना, जवाचा एक दाना आकारानं सारखे आहे. आयुर्वेदिक दृष्टीनं जवसाचं फार महत्त्व आहे. आणि त्या जवा एवढं जर का सुख माणूस प्राप्त करायला गेला तर त्या सुखाच्या पाठीमागे पळता 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 त्याचं प्रारब्ध जर का बलवत्तर नसलं तर जे दुःख निर्माण होतं सुखाच्या पाठीमागे पळता पळता, ते दुःख जे आहे ते पर्वता एवढं त्याच्या जीवनामध्ये येऊन धडकतं. अशा पद्धतीचं वक्तव्य तुकाराम महाराजाचं आहे. म्हणून व्याकरणाच्या परिभाषेमध्ये जर का अभंगाचं चिंतन नीट केलं तर जवा पाडे या शब्दाला संकेतार्थी क्रियापद असं संबोधतात. जवा पाड, एक जवा एवढं सुख पाहायला गेलं तर एका जवाची बरोबरी एका एका पर्वता एवढे होते आणि माणूस सगळी परेशानी. मग ते ऐकलं असेल तुम्ही, धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का, आओ जाओ घर तुम्हारा खाओ खिचड़ी बर्तन हमारा. कहाँ पे गए थे कहाँ पे भी नहीं, क्या लाया कुछ भी नहीं, ग्लास तोडा बाराना, घेणं देणं, कंदील लावून येणं, माळ्याची मका आणि कोल्याचं भांडण, असे अनेक प्रमाण, अशा अनेक प्रमाणाने अनेक म्हणींनी आपण जर का संतांच्या याच्यामध्ये जर का घुसलो तर तुकाराम महाराज सांगतात, जन्मासी येवोनी काय केले तुवा मुद्दल गमाविले कारेन फिरसी माघारा अजून तरी फजित खोरा. 2268 अभंगाचा नंबर. हे रंगी रंगी रे श्री रंगे काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे. हे रंगे काय भुलला
रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसीय भलास झणे लोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षण भंगूर अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा 2167 2167 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची बाबूराव देवळडीकृत अभंग गाथा. माणसानं जन्माला आल्यानंतर शेवटचा सोयरा जर का भगवंताला केलं नाही तर निश्चित त्यानं हा जो जन्म घेतलाय म्हटले तो व्यर्थ गेला. नाही तरी गेला जन्म माया, नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला, जन्म वाया नाही तरी गेला. सांगत तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगत तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करता भरोबरी दुरावसी दुरे, करता भरोबरी दुरावसी दुरे, करता भरोबरी दुरावसी दुरे, करता भरोबरी दुरावसी दुरे. तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, बरोबरी दुरावसी दुरे, करता बरोबरी दुरावसी दुरे, करता बरोबरी दुरावसी दुरे, करता बरोबरी दुरावसी दुरे. दुरावसी दुरे. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. अनेक अद्भुत तंतोतंत यथार्थी प्रमाण मी जे बोलत होतो त्या वक्तव्याला लागू आहे. देवे देह दिला भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा, किंवा जड भरत राजा हरणी गर्भा गेला दिन रजनी हाचे धंदा आहे की नाही. गोविंदाचे पवाडे अनेक प्रमाणानं अवलोकन करता येईल की थोडंसं सुख जर का हां सुख पाहायला गेलं तर हरकत नाही, पाहायला गेलं तर दुःख आहे. पण जर का नशिबातच जर का सुख असलं म्हटलं तर पाहिजेच गरज नाही. आपल्या नशिबामध्ये नसताना, प्रारब्धामध्ये नसताना, संचितामध्ये नसताना, क्रियमान 3 प्रकारचे कर्म जे शास्त्रामध्ये वर्णित आहे त्याच्यामध्ये नसतानाही आपण मागे पळतो म्हणून दुःख आहे. आणि जर का तुमच्या प्रारब्धाच आहे यहाँ पर लिखा कोई नहीं मिटा सकता, वक्त से ज़्यादा और नसीब से पहले इंसान को नहीं मिलता है कुछ भी. तुमच्या नशिबात जर का लिहिलेलं असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल. आणि नशिबात नसन तर कितीही पळा म्हटले सुखासाठी लोग कहते हैं मैं करूँगा करूँगा करूँगा, सुख मिलाऊंगा, लेकिन लोग भूलते हैं मैं करूँगा करूँगा, भूल जाते हैं मैं मरूँगा. पळता 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 लोक मरून जातात पण करू शकत नाही. म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराजाला सांगायचं आहे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. याचं उदाहरण जर का पाहायचं असेल तर एक रूपकात्मक कथा श्रीमद भागवताच्या 4th स्कंदामध्ये सांगितली आहे. शुक उवाच अत्र ते कीर्त ईशाम मुमितिहास पुरातनम पुरंजनस्य चरितम निभतो गदतो मम. स्वर्गातून 2 हंस खाली भारताच्या भूमीवर आले. कशासाठी आले? लोक म्हणतात बो इथून सोन्याचा धूर निघतो. आता आपण तर काही पाहिलं नाही जुन्या लोकांनी. स्वर्गातलं सुख सोडून खाली आले 2 जण. एकाचं नाव अभिज्ञात आणि दुसऱ्याचं नाव पुरंजन. अभिज्ञातानं सांगितलं बाबा याचं नाव आहे मृत्यूलोक. मृत्यूलोक इथं आलेल्या प्रत्येक माणसाला मरावं लागतं म्हणून हे दुःखाला कारण आहे. इथे तू जाऊ नको, पण त्यानं ऐकलं नाही म्हणून अभिज्ञातासोबत पुरंजन इथे आला आणि सगळी भारताची भूमी चप्पा चप्पा छान मारली. राहण्यासाठी कुठंच चांगली जागा सापडली नाही. शेवटी नाही म्हणून पुरंजन आणि त्याचा मित्र अभिज्ञात हे भारताच्या दक्षिण दिशेला गेले. भागवतातली कथा आहे. शुकाचार्यानं राजा परीक्षितीला सांगितली आहे. प्राचीनभर ही नावाच्या राजाने ही देवर्षी नारदाला सांगितलेली कथा रूपकात्मक. आणि दक्षिण दिशेला गेल्यानंतर एक नगरी होती. त्या नगरीला 9 दरवाजे होते. 9 दरवाजानं नगरीत घुसता यायचं, बाहेर येता येत होतं. नगरीचा कोणी राजा नव्हता. नगरीला फक्त एक राणी होती. राणी म्हणजे तिचं लग्न झालेलं नव्हतं
राजकुमारी होती ती राजकुमारी ज्याच्याशी लग्न करल त्या राजकुमारीचा नवरा तिथलचा राजा होणार होता, म्हणून ती राजकुमारी, तिचं नाव पुरंजन. हा पुरंजन तिथे गेला. 9 दरवाजाची नगरीचं रक्षण करणारी एक असा भयंकर मोठा नाग, त्याचं नाव प्रजागर. त्यानं सगळ्या नगराला असं चहू बाजूनं वेढा देऊन ठेवला, तो कोणाला आतमध्ये घुसू देत नव्हता. एवढंच नाही, त्या नगरीचं रक्षण करणारे त्या नागाच्या ऐवजी पुन्हा 10 सेवक होते, 10. आणि ते 10 सेवक इतके डेंजर होते, इतके भोग भोगायचे की 10 जणाला 100 बायका. बाबा पाहते, इतके डेंजर. भागवतात लिहिलं, उसमें लिखा है प्यारे इस बात को. एका जणाला 100 बायका म्हणजे माझ्याच आता एक भेटा ना इथं, तिथं 100 एका जणाला भेटा म्हणजे मी संन्यासी नाही. हा माझं आहे झालेलं. नहीं तो लोकल बटन मसन जोगी है का काय वो नहीं. ये हम वृंदावन में रहते हैं और हिंदी में हमारी कथाएं होती हैं. हाँ, यहाँ पे भी कैमरा लगा है यूट्यूब चैनल पे ना, हमारे नाम से ये कीर्तन उस पर आ जाएगा, आएगा नहीं आएगा, बाकी कथाएं कीर्तन उस पर है. ये हमारे आश्रम की परंपरा है. बाल बड़े हैं, कुंडल पहना है, ये रक्षा सूत्र पहना है. कीर्तन में तो धोती लगाई है, लेकिन कथाओं जो होती है हमारी लुंगी लगती है उधर के. तर सांगण्याचं तात्पर्य 100 बायका एका सेवकाला. आणि अशा नगरीमध्ये जेव्हा पुरंजन गेला, पुरंजनानं पुरंजनीला पाहिलं, पुरंजनीनं पुरंजनाला पाहिलं आणि दोघांच्या मनामध्ये प्रेम भावना जागृत झाली. एकमेकासोबत लग्न करायची इच्छा झाली. अविज्ञात म्हणत होता, नको लग्न करू बाबा, तू स्वर्गातून आलाय. स्वर्ग म्हणजे 5 स्टार हॉटेल आणि मृत्यूलोक म्हणजे तुम्ही चहाची टपरी धरा ना. इथून लोक तिथं जायची इच्छा करतायत आणि तू तिथून इथं येतोय. नाही, तो म्हटला यहाँ पे बहुत अच्छा लग रहा है मुझे, आई फील बेटर हियर. अच्छा बर ठीक आहे. अविज्ञात निघून गेला आणि पुरंजनानं पुरंजनी सोबत लग्न केलं. पुरंजनानं पुरंजनी सोबत लग्न केल्यावर तो पुरंजन राजा झाला. आजी त्या नगरीचा फुकटचा घरजाबाई राजा. आणि मग कशाला विचारता, त्या पुरंजनाला त्या पुरंजनी पासून 10,000 पोरं, किती 10,000 पोरं झाले आणि 1110 पोरी झाल्या. का फुकटचं भेटलं होतं ना भाऊ. फुकट राजा होणं म्हणजे नशीब, सुख. पण पहा ते सुख कसं दुःखाला घेऊन जातं. सुख पाहता जावा पाडे, दुःख परबता एवढे. 10,000 पोरं झाले, 1110 कन्या झाल्या. आणि हे पोरं पोरी होता ते बी म्हातारं झालं आणि ती बाई बी म्हातारीच झाली ना. आणि एक दिवस हे 10,000 पोराचं बाप आणि 1110 पोरीचं बाप म्हातारीला न सांगता घोड्यावर बसून जंगल में शिकार केली आहे गाई. हे काही शिवजयंतीचं कीर्तन नाही म्हणून मी पावडा आज म्हणू शकत नाही, इथे वेळेची मर्यादा आहे. ते तिथं न सांगता गेलं म्हणून ही म्हातारी रुसली ना. रुसली, सांगून नाही गेलं म्हणून म्हातारे. 1110 कन्येचं बाप आणि 10,000 पोराचं बाप न सांगता गेलं. म्हातारी रुसून बसली. जुन्या काळामध्ये रागाला एक रूम असायची, कोप भवन, रागाची खोली. आजकाल आपण स्टोअर रूम, अडगल सामानाची खोळी काढतो, ते एक रागाची रूम काढल्या जायची. तिथं जायचं आणि राग नाही उतरला तर भिताडीला टकरा घ्यायच्यात, मग बाहेर यायचं. रागाची खोली, कोप भवन. तिथं ती गेली. कोप भवन कहून तो जाओ, मैं आपसे बात नहीं करती. ये क्या दस्तूर है? ऐसा कहीं होता है? ये क्या बर्ताव करने का तरीका है? बिन बोले आप मुझसे चले गए. मैं यदि आपसे शादी नहीं करती तो गली गली भिक्षा मांगते आप. फोकट के राजा बन गए और मुझे बिना बताए चले गए. ते म्हातारीला समजवायला लागलं. आणि इथेच यांचा काळ आला होता. हो देह जाईल जाईल, एवढं हापशीचं पाणी भरत असताना म्हातार हे याच्या लक्षात आलं नाही. देह जाईल जाईल, त्यासी काळबा खाईल, कारे नुमजसी दगडा, कैसे हत्ती घोडे वाडा, लोंडे बालस्ती सुपत्ती, जरा आलिया फजिती. 2447 अभंगाचा नंबर 5 चरण तुकाराम महाराजांची बाबूराव देवडी कृतभंग गाथा. हापशीचं पाणी भरत असताना बायकोला समजत असताना याचा काळ याच्या जवळ आला. याच्या लक्षात आलं नाही, याला मारण्याकरता काळ, तुम्हाला आम्हाला खाणारा काळ, उठा उठा पाठी भया आले म्हणजे तो काळ याला खायला आला. काळाची पोरगी जरा, जरा म्हणजे म्हातारी. काळाच्या पोरीचं नाव आहे जरा, म्हातारी. माणूस म्हातारं होतं ना, तर काळाच्या आधी त्याची पोरगी ती माणसाला न्यायला. हे झालं ते झालं, आहे की नाही. पोरगी, काळाची पोरगी जरा. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम साणाम, भगवान उवाच, श्रीमद भगवद्गीता. काळाची पोरगी जरा. ती जरा
लग्न करण्याकरता गेली होती देवर्षी नारदाकडं. नारदाला म्हणली माझ्याशी लग्न करो. नारद म्हणाला मी तुझ्याशी लग्न करणार नाही. ती म्हणली का मी म्हातारी का. नारद म्हणला तुम बुढ़िया हो इससे मुझे लेना देना नहीं लेकिन मैं सन्यासी हूँ. संन्यासी इट मीन्स दॅट संन्यासी लग्न करू शकत नाही म्हणजे याचा अर्थ लफडी करू शकत नाही. हा करतात ती गोष्ट वेगळे पण करू शकत नाही. हा संन्यासी आहे मी संन्यासी आहे मी लग्न तुझ्यासोबत करू शकत नाही. म्हणून नारदापासून ती जरा म्हातारी निघून गेली. संस्कृतमध्ये जरा म्हणतात म्हातारीमध्ये मराठीमध्ये म्हातारी म्हणतात तिला. ती जरा गेली. एक भय नावाचा यवन होता. यवन म्हणजे मुस्लिम राजा. त्या भयाला म्हणली भय दादा तुम्ही माझ्याशी लग्न करा ना. भय म्हणलं मी केलं असतं पण मग लग्न व्हायलंय. भय म्हणजे भीती. मग तू एक काम कर माझ्या भावाशी लग्न कर. त्या भीतीच्या नावाचं भावाचं नाव काय माहिती का. भीती उर्फ भय. त्याच्या भावाचं नाव प्रज्वार म्हणजे दुखणं. प्रज्वार संस्कृतमध्ये मराठीमध्ये दुखणं. मग लग्न जमलं. चिरंजीव दुखणं उर्फ चिसोका म्हातारी यांचा शुभ विवाह. भागवत की कथा है ये रूपकात्मक कैसे आदमी को शमशान घाट तक पहुंचाता है ये काल. उसकी बेटी बुढ़िया उसका बड़ा जो है ना जो बहनोई उसका बड़ा भीती भय और उसका जो पति है ये दुखना बिमारी. म्हातारा आणि दुखणं आणि म्हातारी यांचं लग्न झालं बाबा. आणि हे माणसाला कसं उचलून नेते आता स्मशान घाटामध्ये. पहा आता तुम्हाला त्याचं ट्रायलच दाखवू राहिलो मी इथं. सुख पाहता जबा पाडे दुःख पर्वता एवढे 10,000 पोराचा बाप 1110 कन्येचं. हो बाप ह्यो म्हातारीला समजत असताना 360 गंधर्व आणि 360 त्यांच्या बायका आहेत 720 जण. या 720 जणांना या 4 जणाला सोबत घेतलं. काळाची पोरगी म्हातारी म्हातारीचा मोठा भाया भीती आणि भीतीचा सख्खा भाऊ दुखणं दुखण्याची बायको म्हातारी. हे सगळेजण याला मारायला आले. अटॅक केला हमला बोल दिया. ते जे नाग होतं का नाग ते लई दिवस लढलं यांच्याशी. ते पुढं जाऊच देईना. शेवटी काळानं म्हातारीने यांनी सगळ्यांना नागाचे तुकडे तुकडे केले. जे 10 सेवक होते त्या 10 सेवकांचे तुकडे तुकडे केले. आणि शेवटी हा पुरंजन जेव्हा त्याच्या पलंगावर झोपलेला होता तर सगळ्यात आधी म्हातारा झाला होता म्हणजे काळाच्या पोरीनं याच्या शरीरावर अटॅक केला. म्हातारी जरा बिमार झाला होता. म्हातारा झाला होता. काळाची पोरगी जरा भीती आणि त्याच्यानंतर त्याचं भाऊ दुखणं. हे सगळेजण एकत्रित याच्या शरीरावर त्यांनी हमला केला अटॅक केला. आणि याच्या गळ्याला जेव्हा काळानं तलवार लावली याच्या गळ्याला जेव्हा काळानं तलवार लावली आता याच्या लक्षात आलं काळच आलं ना मला घ्यायला. मैं मरने वाला हूँ. लेकिन श्रीमद भगवद गीता कहती है अंत काले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यस प्रयाति समदभाव याति नास्त्यत्र संशय यम यम वापि स्मरण भाव त्यजन्त्यन्ते कलेवरम तम तमैव इति कौन्तेय सदा तदभाव भावित. अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 5 आणि 6 श्रीमद भगवद गीता. म्हणून या परी माते अंतकाळी जाणतात तसे जे मोकिली ती देहाते ते मीची होती. अध्याय नंबर 8 ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 8 आणि ओवी नंबर 68 या 2 श्लोकांची टीका. ओवी नंबर 68 अध्याय नंबर 8 ज्ञानेश्वरी. मरताना माणसानं जसं चिंतन केलं तसंच त्याला पुढचा जन्म भेटतो. उदाहरणार्थ मरताना मॅडमनं जर का मास्तरचं चिंतन केलं तर मॅडम मास्तर म्हणून जन्माला येतो. आणि मरताना मास्तरनं मॅडमचं चिंतन केलं तर मास्तर बाया म्हणून जन्माला येतोय. टीका नाही असं लिहिलंय. पहा आता इथं. याच्या गळ्याला जेव्हा तलवार लावली या म्हाताऱ्याच्या पुरंजनाच्या काळाच्या पोरीनं काळानं भायानं त्या भीतीनं दुखण्यानं तर यानं म्हणाव ना देवा मुझसे गलती हो गई. मी हापशीचं पाणीच हापसत बसलो. मला 10,000 पोरं झाले 1110 कन्या झाल्या. मी कधी आरती केली नाही. 1 लोटा जल नहीं चढ़ाए कभी दूध नहीं चढ़ाए कुछ नहीं किया. लेकिन अब तो मुझे क्षमा कर दे. तो ये क्या बोलता है पता है दादाजी. हे भगवान मैं तो मर रहा हूँ मुझे कोई दुख नहीं लेकिन मैं मरने के बाद में मेरा जो इतना बड़ा बारदाना है इतना जो साम्राज्य है मैं मरने के बाद में मेरी पत्नी का मेरे बच्चों का और मेरी बेटी का मेरे बीबी का क्या होगा. मैं मर रहा हूँ मुझे कोई दुख नहीं है. मी मरतोय मला काही दुःख नाही पण मी मेल्यावर माझ्या बायकोचं काय होईल. मेलं हे काळाने याचं मुडकं उडवलं आणि थोडं सुख पाहायला गेलं माझ्या बायकोचं काय होईल. बायकोचं चिंतन केलं आणि बाई म्हणून जन्माला आला. विदर्भ राजाच्या घरी बाई म्हणून जन्माला आला. बाई झाला तर लग्न झालं. याच्या नवऱ्याचं नाव झालं मलध्वज. गग त्या राजापासून बी ज्याची बायको झाला हा दुसऱ्या जन्मात त्याला बी 20 पोरं झाले आणि 1 पोरगी झाली ते बी गचकलं. जुन्या काळात गचकलं तर उडी मारावं लागायची. कशात सती जाना वेगळा कन्सेप्ट आहे. तुम्ही नंतर सांगाल तुम्हाला. आणि मग हे जेव्हा उडी मारायला तिथं गेलं आणि रडायला लागलं आणि क्यों चला गए तुम गेली माझी सख्खी हौशी गेली. हे रडत होतं तिथं. ह्यो मरणार आणि त्याच्यात उडी टाकणार. तितक्यात तो एक ब्राह्मणाला अभिज्ञात अरे रुको तुम क्यों रो रही हो और क्यों मरना चाहती हो. ये मेरा पति है और धर्मशास्त्र कहता है
पति के बाद में पति सती जाती है, आग में छलांग लगाती है। तुम आंखें बंद करो, न तो ये तुम्हारा पति है, न तुम इसकी पत्नी हो, न इससे तुम्हें 20 बच्चे हुए थे, न तो तुमको इससे एक कन्या हुई थी, न तो तुम विदर्भ राज की कन्या बनी थी, न तो पिछले जन्म में तुम पुरंजन थे, न तो तुम स्वर्ग से नीचे उतरे थे, न तो तुमने पुरंजनी से शादी की थी, न तो तुम्हें उससे 10,000 बच्चे हुए थे, न तो 1110 कन्याएं हुए थे। ये तो तुम्हारा भ्रम है, ये तो तुम मृत्युलोक में आए। और ये जो दुख से भरा हुआ संसार है, इसका स्वभाव ही दुख देना, ये दुख से भरा हुआ है। इसलिए तुम थोड़ा सुख तुमने चाहा, लेकिन तुमको जो दुख मिल गया वो तीनों जन्मों में तुम्हारे जीवन में पहाड़ बन के खडा हो गया। थोडं सुख पाहायला गेला तू की माझ्या बायकोचं काय होईल म्हणून तुला मारावं लागलं, बाई व्हावं लागलं, दुसऱ्याची बायको व्हावं लागलं, 20 पोरं तुला झाले, एक पोरगी झाली, तो गचकला तर तू मरणार होती। वास्तविक पाहतो तू नाही आहे, तू कोण आहे? आत्मानुभाव घे। याने डोळे झाकून जेव्हा विचार केला मी कोण आहे, आणि मग याच्या लक्षात आलं की जेव्हा एवढं मी सुख पाहायला गेलो पण त्याचं पर्वत मला किती, त्याचं दुःख मला किती सहन करावं लागलं। हाच दृष्टांत तुकाराम महाराजांना अभंगाच्या पहिल्या चरणात मांडलाय, जो सिद्धांत आपण आता सुख पाता जवा पाडे, सुख पाहता 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 जवा पाडे, अभंगाच्या पहिल्या चरणाला यथायोग्य न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे। ज्या सिद्धांताचं, ज्या कथेचं आपण अवलोकन केलं, कथा म्हणजे सिद्धांत, जो सुलभ दृष्टांत तुकाराम महाराजांनी किंवा सिद्धांत म्हणा, अभंग जर का सिद्धांत असेल तर कथा दृष्टांत होईल, आणि कथा जर का सिद्धांत असेल तर अभंग दृष्टांत होईल। तर गत कथेचं सिद्धांताचं अवलोकन केल्यावर असं लक्षात येतं की एका जन्मामध्ये जेव्हा तो फुकट राजा बनला तर 3 जन्म त्याला हापशीचं पाणी हापसावं लागलं। बायकोचं काय होईल तर दुसऱ्याची बायको झालं, नुसती बायको नाही झाला तर त्याच्यापासून बी त्याला 20 पोरं झाली आणि 1 पोरगी झाली, आणि तो गसकणार होता। सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे, आणि तिची नगरी आहे म्हणले कोण आहे? जस्ट थिंक अबाउट इट। पुरंजन म्हणजे तुमचा आमचा भ्रम आहे। रूपकात्मक कथा लिहिली ती भागवतात। या शरीराचं नाव पुरंजन आहे। दिवस रात्र या शरीरामध्ये जी वासना येईल का, ती वासना म्हणजे याची बायको आहे, या शरीराची पुरंजनी। ज्या पुरंजन नावाच्या नगरीला 9 दरवाजे, बे एक बे, बे दोन्ही 4, हे 5, हे 6, बेंबी 7, उपस्थ 8 आणि बुद्ध 9। या 9 दरवाजातून ह्यो पुरंजन आतमध्ये जातो, घाण खातो भी, घाण पाहतो भी, घाण वास भी घेतो, घाण ऐकतो भी, आणि घाण बाहेर टाकतो भी। गंदगी अंदर भी ले रहा है, गंदगी बाहर भी छोड़ रहा है, और दुर्गंधी से, गंदगी से भरे हुए इस शरीर में अच्छा विचार नहीं आ रहा है उसको। थोड़ा सुख देखने को जा रहा है, लेकिन पूरा दुख ही दुख उसके जीवन में आ रहा है। सुख पाहता जवा पाडे, अरे नुसतं जवा एवढं दुःख? नीट विचार करा तुम्ही। बार खाल्लं तर बाराची क्वालिटी म्हणजे वजन जास्ती आहे बार। तंबाखूचा गोळा खाल्ला तर बाबा ते पण असं टप्पू आहे, पुडी खाल्ली तरी टप्पू आहे, तर नुसतं जवा एवढं सुख पाहायला गेलं तर पहा 3 जन्मामध्ये फिरलं ते का? तर कुठे ना कुठे माणसाला अभिमान सुद्धा कारण आहे। कुठे ना कुठे अभिमानियासी गर्भवास, अभिमानियासी गर्भवास, अभिमानियासी गर्भवास, अभिमानियासी गर्भवास। हरिपाठामध्ये संत एकनाथ
एकनाथ महाराज लिहितायत हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकांसी अभिमानी यासी गर्भवास. कुठे ना कुठे माणसाचा अभिमान त्याला कारण ठरतो की मी एवढं कमवलं मी गेल्यावर काय होईल, तो विचार साहजिक आहे. पण अध्यात्म रहित माणसांना या गोष्टी संभव आहे. पण जो अध्यात्मयुक्त आहे आणि म्हणून जन्माला आल्याचं जर का तुम्हाला सार्थक करायचं असेल तर एक काम करा, म्हटले की हे शरीर जाणार आहे याचा विचार पहिले असू द्या. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. देह नाचणारा आहे, किडणारा आहे, सडणारा आहे की नाही. या तिन्ही कारणांना हा देह कधी ना कधी जाणार आहे. हा शेवटचा विचार ज्याच्या चित्तवृत्तीमध्ये अंतकरणामध्ये आहे, साक्षीभूत अवस्थेमध्ये आहे, बुद्धीमध्ये आहे, मनामध्ये आहे, अंतकरणामध्ये आहे. अशा सर्वांगाने जर का विचार केला तर माणसाला दुःख होणार नाही पर्वत एवढं. जर का विचार केला तर, आणि जर का विचारच नाही केला की नुसतं सुख पाहिजे म्हटले तर पर्वत एवढं दुःख होणार आहे. म्हणून तर सांगितलं नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमे धरावी आवडी करावी तातडी, परमार्थाची तुका म्हणी हलुकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो. 2523 अभंगाचा नंबर 2523. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. जवा एवढं सुख पाहायला गेलं तर पर्वता एवढं दुःख होतं. हे जर का जीवनातून टाळायचं असेल म्हटलं तर जन्माला आल्यावर ज्या दिवशीपासून तुम्ही शाळेत जायला लागले, ज्या दिवशीपासून तुम्हाला कळायला लागलं तर आध्यात्मिक दृष्टीनं 2 बसस्टँड आहे. नीट ऐका, 2 बसस्टँड आहे. तुम्हाला ठरवायचं आहे कोणत्या बसस्टँडमध्ये जाऊन कोणती गाडी धरायची. जसं शिवशाहीनं गेलं तर डबल तिकीट आहे, लक्झरी बससारखं फील देतं ते, पण तिकीट डबल आहे ना. आणि एस टी महामंडळमध्ये गेलं घाण असती, दुसऱ्याची उलटी पाहून आपण पण बघतो. ते ठरवायचं तुम्हाला फक्त. द चॉईस इज युअर, द वे इज इन युअर हँड. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले. तर आध्यात्मिक दृष्टीने जर का विचार केला, जीवनातलं दुःख जर का टाळायचं असेल आणि त्या म्हाताऱ्यासारखं हापशीचं पाणी हापसायचं नसेल, 3 जन्मामध्ये दुःख प्राप्त करायचं नसेल म्हटलंय तर 2 बसस्टँड आहे. पहिलं बसस्टँड जे आहे ते पुण्याचं बसस्टँड आहे आणि दुसरं बसस्टँड जे आहे ते पापाचं बसस्टँड आहे. पुण्याचं बसस्टँड जे आहे त्या पुण्याच्या बसस्टँडहून 7 गाड्या भेटतात, 7. आणि पापाचं जे बसस्टँड आहे पापाच्या बसस्टँडहून 28 गाड्या भेटतात. दोन्ही बसस्टँड याच लोकांमध्ये आहे, याच भारतात आहे, याच मृत्यू लोकात आहे. पहिले आपण पुण्याचं बसस्टँड पाहू. पुण्याचं बसस्टँड आणि त्याच्या गाड्या आहेत 7 गाड्या. पहिली गाडी आहे मोक्ष, निष्कांचन भक्ती जर का केली तर. पहिली गाडी आहे मोक्ष, दुसरी गाडी आहे स्वर्गलोक. पुण्य आहे ते स्वर्गात जा, संपलं, पुन्हा खाली या. पहिली गाडी मोक्ष, दुसरी गाडी स्वर्ग, तिसरी गाडी विष्णूचे भक्त असेल तर वैकुंठ, चौथी गाडी 1 लोटा जल सभी समस्याओं का हल, शंकर के भक्त हो तो कैलास लोक. 5वी गाडी आहे ब्रह्मलोक, ब्रह्मदेवाची भक्ती केली असेल तर. 6वी गाडी आहे गोलोक धाम, गाईची भक्ती केली असेल तर. आणि 7वी गाडी आहे मणिद्वीप, देवीचे भक्त जर का असाल तर. या 7 गाड्या आहे. आता या 7 गाडीतून तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या गाडीत बसू शकता. याच्या व्यतिरिक्त कोणत्याच देवाचे भक्त नाही, फक्त सुखाच्या मागं पळूच राहिले. मैं धर्म को नहीं मानता, मैं धर्म को नहीं मानता, मैं माँ बाप को नहीं मानता, मैं माँ बाप के पैर नहीं छूंगा तो किसके छूंगा, बायको के छूंगा. अशी जर का वृत्ती आपली असेल म्हटले तर त्याच्यासाठी 28 गाड्या आहेत. किती? 28. श्रीमद भागवत स्कंद नंबर 5. नीट ऐका, श्रीमद भागवत स्कंद नंबर 5 अध्याय नंबर 26. शुकाचार्याने ते 28 गाड्यांना 28 नरककुंड म्हटलंय. तामिस्त्र 1, अंधतामिस्त्र 2, रवरव 3, महारवरव 4, कुंभिपाक 5, कालसूत्र 6, असिपत्रमण 7, सुकरमुख 8, अंधकूप 9, कळमीभोजन 10, सदंश 11, तप्पसुर्मे 12, वज्रकंटक शाल्वली 13, वैतरणी 14, पुयोद 15, प्राणरोध 16, विशेषण 17, लालाभक्ष 18, सारमेयदन 19, अभिची 20, अयपान 21, क्षारकर्दम 22, वृक्षगण भोजन 23, शूलप्रोत 24, दंदशुक 25, आवटनिरोधन 26, पर्यावर्तन 27 आणि सूचिमुख 28. गग गग गग. हे 28 नरककुंड आहे. काही नरककुंडामध्ये जादा पाप केला असेल ना, मोठी भट्टी पेटी देतात, माणसाला त्याच्यात जिवंत टाकतात आणि पुन्हा बाहेर येऊ देत नाही. बाहेर यायला सांडशीनं एक तुकडा त्याचा ओढून काढतात. काही नरककुंडात असे आहे त्याच्यात पुरे किडेच किडे, क्रमी भोजनम. त्याच्यामध्ये माणसाला किड्याला खावं लागतं आणि तो माणूस किड्याला खातो. तुम्ही किड्याला खायचं आणि तुम्हाला किडा.
आता तुम्ही ठरवा कोणती गाडी तुम्हाला धरायची आहे. हे नसेल लागत ना, पुण्याची गाडी धरा, पुण्याच्या बस स्टँडवर जा आणि सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे याच्यातून निवृत्त व्हा. हे जर का करायचं असेल तर काय करावं लागेल? हे पर्वता एवढं दुःख जे माणसाच्या जीवनामध्ये मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यावर भूतलाला आल्यावर येतं, ह्या दुःखाला जर का टाळायचं असेल, पर्वता एवढं दुःख येऊ द्यायचं नसेल तर त्याचं उत्तर काय आहे? काय करावं लागेल? अभंगाच्या दुसऱ्या चरणात त्याचं धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, मानी संताचे वचन, मानी संताचे वचन, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण. धरी धरी आठवण मानी संताचे वचन. इमानदारीनं सांगा, प्रसंग दुःखाचा आहे, पण हात विचारून उचलून जर का कोणाला विचारलं की कोणाला मारायची इच्छा आहे, एखादा लई कदरला असेल तर समजा, पण नाहीच म्हणतात लोक तरी पण. आणि दुसरं एक असं कोण आहे की देवा पुरी दुनिया का दुःख मुझे दे दो, असं पण कोण नाही. सुख आवडतं माणसाला, दुःख अजिबात आवडत नाही. पण माणसाच्या जीवनाचं एक एकंदरीत गणित म्हणा किंवा त्याची संज्ञा किंवा बनण्याची प्रक्रिया म्हणा, सुख आहे तर दुःख आहे, दिवस आहे तर रात्र आहे, चांगलं आहे तर वाईट आहे की नाही? तशा पद्धतीनं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे, सुख आणि दुःख. पण तुमचं प्रारब्ध बलवत्तर असेल आणि संचित बलवत्तर असेल आणि भक्ती जर का श्रेष्ठ असेल, जळते संचित अयसी आहे धर्मणीत, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय नेदी कर्म घडो कोठे अडराने पडो, तुका म्हणे मळरा हो नेदी तापजाळ. 852 अभंगाचा नंबर. संचित जाळता येतं म्हटले आणि संचित जर का जळून गेलं म्हटले दुःखात्मक संचित, तर माणसाचं चांगलं होणार आहे. तुटे भवरोग संचित क्रियामान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, वसू न शके पाप जाय त्रिविध तो ताप, तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. 366 अभंगाचा नंबर. आणि दुःख जर का जाळून टाकायचे तर एक काम करा म्हटले, देवाचं नाव जर का खरं घेतलं तर इतकं घ्या म्हटले की ते खरोखर भगवंतापर्यंत पोहोचलं पाहिजे. हरी हरी तुम्ही म्हणणार सकळ, 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 हरी हरी तुम्ही म्हणार 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 सकळ. हे देणे माया जाळ तुटली ना
हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. क्या बात आहे बाबा. तेने माया जाळ तुटतील, अनेक नका पडो तुम्ही गबाळाचे भरी, तेथे आहेत पुरी नागवण. हवे तुळशी तळ पाणी जोडा, हात म्हणावे पतित वेळोवेळा. आहे की नाही. 694 अभंगाचा नंबर. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. एकही दुःख लागत नसल तर हरी हरी म्हणा म्हणते. बरं म्हणायची लाज वाटत असन, एखादा माणूस डायरेक्ट नास्तिकमधून आस्तिक होऊ द्या, भसम गिसम लावू द्या, गंध लोक म्हणते लय लय देव करायला लागला रे तू. करून करून भागला देव पूजेला लागला. चिडीत असते तर घरात बसा म्हटले, आमच्यासारखं करायची काही गरज नाही. आता हे आम्ही एनी टाइम साधू आहे. बाबा फुल टाइम बाबा आहे ना, पार्ट टाइम नाही. पण बाकीच्याला नाही होता येणार फुल टाइम बाबा, कारण झालं तर लोक लई समाज घोड्यावर बसू देत नाही, पायी चालू देत नाही. कारण लोकांना प्रत्येकाचं पूर्वचरित्र माहीत असतं. तुम क्या थे और क्या हो गए. हाँ आय चित्रपट नाही का तो, तुम क्या थे और क्या हो गए. प्रत्येकाला माहीत असतं तर लोक चिडवण्याची शक्यता आहे. पण याचा विचार सोडून जर का तुम्ही नीट विचार केला, माझ्या तुकोबरायच्या एका वचनाचा वारकरी संतांच्या हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. वारंवार जर का तुमच्या मुखातून हरीचं उच्चारण आहे तर तुकाराम महाराज गताभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जो दिव्य सिद्धांताचं दर्शन करवतात की सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे. एका जवाच्या सुखाची इच्छा केली तर त्याच्या दुःखाचं उत्तर आपल्याला एका पर्वता एवढं भेटतंय. आणि हा दुःखाचा डोंगर माणसावर कोसळल्यानंतर त्याला जीव नकोसा होतो. काही जण आत्महत्येच्या स्थितीवर जातात. बरेच अनुभव ते आपल्याला येतात. हे सगळं टाळायचं असेल तर याच्याकरता संतांना शरण गेलं पाहिजे. पण तुम्ही म्हणाल महाराज कोणत्या संताला शरण जाव, आणि तुम्ही काय सांगतात. रोज टी व्हीवर सकाळी आज तक लावलं, कोणतंही पाहिलं तो इस बाबाने कर दिया बडा कांड. इसाई टी व्ही पे आ रहा, तर कोणाला शरण जाऊ नेमकं. बरोबर आहे ना बाबा, खरं आहे ना. बरं करणाऱ्यानं केलं ना, नाही करणाऱ्यानं केलं का. मग ही आपल्या बुद्धीची कसोटी आहे. हे आपल्याला कळायला पाहिजे चांगलं काय आहे, वांगलं काय आहे. रायसनचा तांदूळही कळायला पाहिजे, बासमतीही कळायला पाहिजे आपल्याला. तसं ओरिजिनल साधू कळायला पाहिजे, वरवर मलाही आपल्याला कळायला पाहिजे. नाही तर उद्या ते दुःखाला कारण आहे. एखाद्या बाबाचा आपण गुरुमंत्र घ्यायचा आणि त्यांनी जेलमध्ये जायचं. हां रामराम सारखं डोक्याला ताण आहे बाबा तो. हे लक्षात घ्या. तुम्हाला बोलत नाही, बोलू नाही, प्रसंगत अभ्यास आहे. पण मी प्रत्येक कीर्तनात गोरख महाराज सांगतो, मागं एक तुमच्याच तालुक्यातून एक कोणीतरी भयान बाबा येऊन गेला, नको ते काम केलं, त्रास आमच्यासारख्याला झाला. लोक म्हणले पहा रे पहा बाबा चालला. आमचे वळ म्हणजे जे चांगलं आहे त्यालाही दुःख देतात ना लोक. याला काय म्हणतात माहिती का, गव्हा संघ किडे रगडीनं. अलग लक्षात काय म्हणतात त्याला, गव्हा संघ किडे रगडीनं. कौन भर रहा है, कौन कर रहा है और कौन भर रहा है. धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. एकही नवीन साधू आमच्यासारखा पकडायचा नाही. तुम्हाला ऐकायचं असेल तर ज्ञानेश्वरीचं ऐका, गाथ्याचं ऐका, एकनाथी भागवताचं ऐका, हरिपाठाचं ऐका, तुम्ही काकड्याचं ऐका. बस संत जे बोलतायत हे वाङ्मय आहे, हे साक्षात संताची प्रकट वाणी आहे. दुसऱ्याला कोणाला शरण जायची गरज नाही. सरळ ग्रंथांना शरण जायचं. म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार. भवदुस्तर नदीचा बहु आहे करणामंत अनंत हे नाम जा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट. 2960 विठ्ठल विठ्ठल धरी धरी आठवण मानी संताचे वचन. संतांच्या वचनाची आठवण करायची आहे. धरी धरी आठवण मानी संताचे वचन. आठवण ठेवायची आहे की जन्माला आलोय, मला माझ्या जन्माचं सार्थक करायचं. कसं करता येईल. खऱ्या संतांचं वचन जसं ज्ञानेश्वरीच्या ओव्याचं आचरण जीवनात करायचं, गाथ्याचं आचरण करायचं. तुम्ही म्हणाल करू 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 म्हणू नका. कारण की कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय आ जाएगा तो फिर करेगा कब. कारण की पहिलेच माणसाचे जे 12.5 वर्ष आहे, 12.5 वर्ष आहे ते बालपणातच गेले. 12.5 वर्ष जे आहे ते शिकण्या सवरण्यात गेले. 12.5 वर्ष जे आहे ते कामधंद्यात गेले. आणि 12.5 वर्ष ते पैसे जमा करण्यात गेले. आणि 50 वर्ष आधीच रात्री झोपतोय आणि 50 वर्ष याच्यात गेले. माणसाकडे एक क्षणही उरला नाही. म्हटले नेले रात्रीने ते अर्धे बाळपण जरा व्याधे. 50 वर्ष झोपीत गेले, 50 वर्ष बालपणात शिकण्यामध्ये, तरुणपणामध्ये, प्रौढपणामध्ये गेले. एकही क्षण माणसाकडे शिल्लक नसल्या कारणानं जे उद्या करायचंय ते आज करायचं आणि आज नाही या क्षणाला करायचा संकेत तुकाराम महाराज देत आहे. नाहीतर आपली स्थिती जन्माला येऊ नये कशी होईल. म्हटले वाया भारवाही वृषभ. जसं जुन्या काळातले लोक, आता तेलाच्या फॅक्टऱ्या आल्या, पण जेव्हा तेलाच्या फॅक्टऱ्या नव्हत्या तर बैलाला या ठिकाणी या जोताला लावून त्याला फिरवायला लावायचे घाण्यावर. तर तशी स्थिती आपली होणार आहे. शेवटच्या अभंगामध्ये हा निर्देश तुका म्हणे पोढा तुका म्हणे
म्हणे पुढा तुका म्हणे पुढा घाणी झोपे जैसे मुडा घाणी झोपे जैसे मुडा दर दरी आठवणा दर दरी आठवणा विठोबा कुमाई